नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं ग्रुप बी ची जाहिरात आलेली आहे। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 ऑगस्ट आहे। या ग्रुप बी मध्ये 4 पद येतात, त्यापैकी पीएसआय आणि एसआर च्या जागा मात्र आलेल्या नाहीये। मात्र एसटीआय आणि एएसओ च्या जागा आल्या आहे। टोटल जागा 282 आहे। आता पीएसआय आणि एसआर च्या जागा, त्यापैकी पीएसआय च्या जागा येणार का याबद्दल एक खात्रीशीर माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असू शकते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पीएसआय ची सुद्धा जाहिरात येणार। सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, किती जागा ऍड होणार, कधीपर्यंत करणार, फॉर्म भरल्यानंतर संधी मिळते का, फॉर्म सर्व पदांसाठी लागू असतो का, फॉर्म भरावा का, असा प्रश्न तुमचा असेल तर फॉर्म भरून टाका, कारण नंतर संधी मिळणार नाही। आत्ताच संधी फॉर्म भरून टाका। फॉर्म हा सगळ्याच पदांसाठी लागू असतो। तुम्ही आता म्हटलं की सर पीएसआय ला जागा नाहीये, आता मी जर फॉर्म भरला तर नंतर मला परत फॉर्म भरावा लागेल का, परत फी लागेल का, तर नाही। आता जर तुम्ही फॉर्म भरला त्या फी मध्ये, याच ऍड मध्ये नंतर पीएसआय जागा ऍड होतील, एसआरच्या पण ऍड होतील, त्याला सुद्धा तुम्ही कॅपेबल असणार आहे, त्याला सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असणार आहे। सो आताच फॉर्म भरून टाका। फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 ऑगस्ट आहे। फॉर्म भरावा का, तर येस। आता 2 गोष्टी मी तुम्हाला अपडेट करतो, किती जागा ऍड होतील आणि कधीपर्यंत करणार। तत्पूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमी कडनं तुम्हाला ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्री आणि प्री प्लस मेन्स अशा 2 बॅचेस सेपरेट चालू केलेल्या, लगेच जॉईन करा। ह्या बॅचेस तुम्हाला फक्त 6,999 प्लस जीएसटी आणि 5,999 प्लस जीएसटी मध्ये अवेलेबल आहे। बॅच मध्ये प्रत्येक फॅकल्टी सेपरेट विषय घेऊन तुमच्या समोर टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, अनालिसिस अवेलेबल आहे, पीवायक्यू सेशन सुद्धा अवेलेबल आहे, पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे। सो यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक दिलेली आहे, डायरेक्ट जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की जाहिरात आली होती बघा, महाराष्ट्र गट ब ची जाहिरात आहे। यामध्ये 282 पदांची जाहिरात आहे। 9 नोव्हेंबर 2025 ला तुमची एक्झाम होणार आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट 21 ऑगस्ट 2025 आहे। अजून तुमच्याकडे 15 दिवस शिल्लक आहे। टोटल जागा ज्या आलेल्या 282 जागा, एसटीआयच्या 279 आणि एसओच्या 3 आलेल्या, पीएसआय एसआरच्या मात्र जागा आल्या नाही। एसआर बाबत थोडं अपडेट द्यायचं म्हटलं तर 20 पदांचं मागणी पत्र, 20 ते 24 पदांचं मागणी पत्र जाणं अपेक्षित होतं, अजूनपर्यंत गेलं नाही, पण त्या जागा रिक्त आहेत, त्याची पण जागा ऍड होणारच। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की पीएसआय संदर्भात काय अपडेट आहे। त्याबाबत त्यांनी जी ऍड दिली त्या ऍड मध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की आम्ही नंतर ह्या ऍड मध्ये राहिलेली रिक्त जागा आहेत किंवा ज्या संवर्गाच्या जागा आम्ही दिलेल्याच नाहीये त्याची सुद्धा जागा आम्ही नंतर प्रिलिमचा निकाल लागेपर्यंत अपडेट करू शकतो, असं त्यांनी त्यांच्या ऍड मध्ये सांगितलेलं आहे। सो पीएसआय एसआरच्या जागा ऍड पण होऊ शकतात आणि एसटीआय मधून जे 279 पद आहेत त्यामध्ये आरक्षणात बदल पण होऊ शकतो। सो या शक्यतेनुसार विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा, असं त्यांनी या त्यांच्या पीडीएफ मध्ये किंवा त्यांच्या ऍड मध्ये सांगितलेलं आहे। आता पीएसआय जागा येणार का, तर किती जागा येणार, यस होणार आहे। कधीपर्यंत करणार, तर 1 वीक मध्ये। मी 1 वीक म्हटलं, पण ऑथराइज बातमी अशी आहे की 2 डेज मध्येच तुमच्यापर्यंत ही गुड न्यूज येणार आहे। मग काय आहे नेमकी, थोडक्यात तुम्हाला मी दाखवतो बघा। अभिमन्यू पवार साहेबांनी एक ट्विट केलेलं आहे, हे ट्विट तुम्हाला मी थोडक्यात तुमच्या समोर दाखवतोय ऑफिशियली बघा। यामध्ये काय काय त्यांनी सांगितलंय की त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आम्ही संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जाहिरात आलेली आहे, पण या सदर जाहिरातीमध्ये पीएसआय ची पदसंख्या अपडेटच नाहीये किंवा पीएसआयच्या पदसंख्या नाहीये अशी माहिती त्यांना विद्यार्थ्यांनी कळवली। त्यानंतर त्यांनी लोकसेवा आयोगाच्या सचिव श्रीमती सुवर्णाजी खरात यांच्याकडे विचारणा केली आणि त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उत्तर असं दिलं की आमच्याकडे गृह विभागाकडून अजूनपर्यंत मागणी प्राप्त झालेली नाहीये। आता गृह विभाग जोपर्यंत मागणी पत्र आयोगाला देत नाही तोपर्यंत आयोग ऍड काढू शकत नाही। सो त्यांचं उत्तर आहे की मागणी पत्र आमच्याकडे आम्ही ऍड दिलेली नाही त्याच्यामुळे। मग त्यानंतर त्यांनी त्या गृह विभागाचे मुख्य जे आहे चहलजी आणि राज्याच्या पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्लाजी यांच्याशी कॉन्टॅक्ट केला। त्यांनी सांगितलं की 29 जागांचं बिंदू नामावली अपडेट करणं बाकी, त्याच्यात काही त्रुटी आलेल्या आहे। म्हणजे जेवढ्या जागा त्यांना द्यायच्या होत्या त्यापैकी 29 जागा ज्या रिक्त आहे त्याच्यामध्ये बिंदू नामावली अपडेट करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये त्रुटी आल्या कारणाने आम्ही जागा दिलेल्या नाही, आम्ही मागणी पत्र दिलेलं नाही। मग ही बाब त्यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या लक्षात आणून दिली आणि ह्या 29 जागांची बिंदू नामावलीमध्ये त्रुटी जर असेल तर त्या जागा सोडून उर्वरित जागांचं मागणी पत्र एमपीएससीला द्यावं अशी मागणी केली आणि त्या मागणीनुसार 2च दिवसामध्ये 392 जागांच्या पीएसआयच्या मागणी पत्र आयोगाकडे जाणार आहे। आता ही चांगली गुड न्यूज आहे आपल्यासाठी। आता 392 पदांचं मागणी पत्र म्हणजे खूप मोठी आहे। 282 ची जाहिरात आहे आता आणि 392 पीएसआय ची पद ऍड होणार आहे। म्हणजे टोटल जर आपण बघितलं तर पीएसआय मध्ये बघा ही जागा जर ऍड झाली 392 तर टोटल जाहिरात 673 पदांची खूप मोठी जाहिरात होणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे एसटीआयला 279, एसओला 3 आणि पीएसआयला जागा जर वाढल्या 392 जागा आता वाढतील आणि 29 जागांची बिंदू नामावलीची त्रुटी जर
त्रुटी जर कंप्लीट झाली तर त्या 29 पण जागा ऍड होतील आणि टोटल 421 जागा म्हणजे अजून 29 जागा त्यामध्ये वाढू शकतात. म्हणजे जवळपास ही जाहिरात 700 प्लस जाऊ शकते. सो खूप मोठी चांगली न्यूज आहे. SR ची पण अशीच न्यूज ऐकायला भेटेल तुम्हाला. 24 पदांची मागणी म्हणजे 24 पदांची बिंदू नावानी पद्धतीने वित्त विभागाकडून मागणी पत्र आलेलं आहे. फक्त आता त्या विभागाकडनं आयोगाला मागणी पत्र जाणं गरजेचं आहे. पण मात्र आता चांगली न्यूज आहे की PSIच्या जागा वाढतील. या 2 दिवसात त्यांनी सांगितलंय की ह्या जागा ऍड होतील, पण आपण म्हणूया वीक पर्यंत. सो जे विद्यार्थी PSIची तयारी करतात ना त्या विद्यार्थ्यांना गुड न्यूज आहे. तुम्ही फॉर्म भरून टाका. फॉर्म नंतर भरता येत नाही, नंतर संधी मिळणार नाही. आता फॉर्म भरला तर जागा वाढल्या, जागा ऍड झाल्या तर त्यासाठी कन्सिडर केलं जातं. सो एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला दिली. कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडले तर चॅनल सबस्क्राईब करून मला कमेंटमध्ये पण कळवा आणि लाईक करून टाका. अजून एक महत्वाचं, तुम्ही जर ग्रुप बी आणि सी ची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला ग्रुप बी आणि सी ची प्री प्लस मेन्स आणि फक्त प्री अशा दोन्ही बॅचेस आम्ही अनाउन्स केलेल्या आहेत. या बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, डायरेक्ट जॉईन करून घ्या. त्याबाबत तुम्ही ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर 88-88-99-61 या नंबरवरती कॉल करू शकता. सो तयारी लागा, जोरात करा, दमदार तयारी करा. काही मदत लागली तर इग्नाइट अकॅडमीला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.